यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असाल. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे सॅटर्डे. आज सकाळी 7च्या गाडीने मी जाणार होते. तिकडे प्रिशूचे कपडे वाळत घातलेले आहेत, ओल्या, सो प्लीज त्याला इग्नोर करा. तर मी आज सकाळी 7च्या गाडीने जाणार होते अकोल्याला. पण झालं असं की काल रात्री मला खूप डेंजर ताप आला. ताप, थंडी, सर्दी हे अचानकच, आणि ते एवढं जास्त होतं की मला सहनच होत नव्हतं. त्यात रात्री पाऊस सुरू होता आणि दूध वगैरे पण काहीच नव्हतं. सो मी हळदीचं दूध वगैरे पिण्याचा विचार केला होता, तर तेही शक्य झालं नाही वगैरे. पण रात्री खूप जास्त चढून आलं. मग मी आईला रात्री बोलली की आई, बाबा जाणार आहेत किती वाजता? बाबा जाणार आहेत सुंदरकांडसाठी सगळी मंडळी वगैरे घेऊन 4 वाजताच्या तेवढ्यात वगैरे. सो त्यांच्या गाडीमध्ये एक ॲडजस्ट होते का हे मला बाबाला विचारायचं होतं. पण बाबा गेलेले होते कार्यक्रमासाठी आणि ते रात्री येणार होते 12-1च्या नंतर. मी तेवढपर्यंत जागी राहू शकत नव्हते. सो मी सकाळी बाबाला विचारलं की बाबा, तुमच्या गाडीत 1 जण मेंबर ॲड होईल का? बाबा बोलले की हो, मी ॲडजस्ट करू शकतो. तर मी म्हटलं की ओके, मी तुमच्या गाडीमध्ये येते, कारण मला अजिबात बरं वाटत नव्हतं. मी सकाळीसुद्धा एक गोळी घेतली, मी रात्रीसुद्धा एक गोळी घेतली. आत्ता मी 3 गोळ्या घेतल्यात, अँटीबायोटिक्स घेतल्या काही. श्रेया दवाखान्यामध्ये गेली होती, सो तिच्याच मेडिसिन तिने एक कोर्स पूर्ण माझ्यासाठी पाठवला. मी ते घेतलं. तेव्हा कुठे आता मी तुमच्यासोबत किमान बोलू तरी शकत आहे. आईबाबा गेलेत लग्नाला एका ठिकाणी. या मॅडम माझ्यासोबत आहेत प्रिशू घरी. वाजलेले आहेत 12:30. आम्हाला 3:30-4ला निघायचं आहे. तोपर्यंत मला बरं वाटेल अशी एक आशा आहे, पण वाटलंच पाहिजे. असं बघूया कसं काय होतं. तर एक मोठी बॅग जी होती ती बाबासोबत मी सकाळीच पाठवून दिली गाडीमध्ये टाकण्यासाठी. बाकी माझ्यासोबत घेऊन जायच्या ज्या बॅग आहेत ना, त्या 3 बॅग्स आहेत बघा. सर्वात खालची तर नाही, त्याच्यावर जी बॅग आहे ती, ही ब्ल्यू बॅग, ही ब्ल्यू बॅग आणि ही वाली बॅग. सो या 3 बॅग माझ्यासोबत न्यायच्या आहेत. बाबा बोलले की एवढं सगळं सामान, त्यात माणसंही आहेत सोबत, कसं काय करायचं? ड्रायव्हरने अलाउड केलं पाहिजे. म्हणून मी विचार करते आहे की माझी जी ब्ल्यूवाली बॅग आहे ना, ती त्याच्यामध्ये सगळं सामान ठेवलेलं आहे, ज्वेलरी वगैरे, ते श्रेयाला म्हणते की तू घेऊन ये. आणि बाकी जे आहे माझी पर्स आणि ती दुसरी बॅग, ती ब्लॅक बॅग मी घेऊन जाते, कारण मला सोबत प्रिशूलासुद्धा न्यायचं आहे. नाही तर मी विचार केला होता की प्रिशूला उद्या श्रेया, आई, बाबा हे सगळे घेऊन येतील. पार्थ वगैरे सर्व उद्याला येणार आहेत, म्हणजे संडेला मॉर्निंगला. सो बघूया कसं काय होतं ते मी सर्व तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. पण हे जे आजारपण आहे ना, हे आयत्या वेळी आलं आहे. सो याचं कसं काय करायचं ते मी बघते, आणि बाकी काय होतं ते तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओला असंच कनेक्ट. सो मी ना पाठचे हे शर्ट प्रेस करून ठेवले. एकदम काही व्यवस्थित केलेले नाही आहे मी, कडक वगैरे जे नॉर्मल होते तेच केलेले आहे, त्याला घालता येईल असं. आणि इकडे माझ्या सोनूलीसुद्धा निवांत झोपी गेली आहे आता. तो पाठचे शर्ट प्रेस केले. त्याला किती दिवसाच्या मागे लागले होते की तुझे शर्ट्स काढून दे, प्रेस करून ठेवते. पण त्याने आता आणले. मी नेमकं झोपणारच होती, पण तेवढ्यात त्याने शर्ट्स आणले, दुसरा ते प्रेस करून दिले. प्रिशूला झोपून दिलं. आत्ता बाबाचा कॉल आला होता की तयारी करून ठेव, मी येते. पण मला अजिबातच व्यवस्थित वाटत नाही आहे. आता मी विचार करते की उद्या सकाळी जाते सर्वांसोबत, पण ना हे ठीक नाही वाटत. आधीच म्हणजे मला खूप खराब वाटत आहे, पण आता काहीच नाही करू शकत, कारण माझी कंडिशन खूपच जास्त खराब आहे. स्पेशली असे काय कार्यक्रम वगैरे असले ना, तर काही गोष्टी आहेत ज्या माझ्या डोक्यात येतात, आणि त्याच्यामुळे मग मला खूप कसतरी होते. आणि त्याच्यामुळेच कदाचित हे आत्ता आयत्या वेळी झालं असेल. कारण आणि वातावरणसुद्धा खूप बदललं आहे. खरं तर सर्वच जण आजारी आहेत. वातावरण सडनली चेंज झालं, त्याच्यामुळेही असू शकते किंवा माझ्यामुळेही असू शकते. बाकी आईबाबा आता पोहोचतच असतील. मी एक नेकलेस बघितलेला होता. खरं तर मंगळसूत्रच आहे ते, पण मंगळसूत्र वाटत नाही आणि खूप सुंदर होतं, आणि माझी खूप इच्छा होती ते घ्यायची. तर मला श्रेयानी त्याच्यासाठी पैसे दिले की दीदी तू घेच ते, आणि आईबाबा ते एवढ्या घाईत ते घेऊन आता येतात हे माझ्यासाठी. सो आता ना फक्त एवढ्याच बॅग शिल्लक राहिलेल्या आहेत जे आम्हाला सोबत घेऊन जायच्या आहे. एक मोठी बॅग कॉमन कपड्यांची, आणि बाकी जे उद्याला घालायचं आहे ते वर काढून ठेवलं आहे. सो मी आता चहा बिस्किट वगैरे खाल्ले आहेत. मग असे बोलता राहिले यासाठी, कारण मला अचानक चक्कर यायला लागले आणि मग मला काहीच सुचलं नाही. तर मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे. मी फक्त थोडेसे पोहे खाल्ले होते, अगदी थोडेसे, आणि त्याच्यानंतर मग मी काहीच खाल्लं नाही. गोळी घेतली होती, गोळ्या थोड्याशा पॉवरफुल होत्या, अँटीबायोटिक्स वगैरे.
म्हणजे मी सकाळपासून 4 गोळ्या खाल्ल्यात आणि पोटामध्ये फक्त थोडेसे पोहे होते आणि बाकी काहीच नव्हतं. एक बिस्किटचा पुडा मी खाल्ला होता, बस तेवढंच. सो त्याच्यामुळे मला एकदम कसं तरी व्हायला लागलं आणि मग मी थोडंसं पडले. आत्ता जाणं मी कॅन्सल केलं. वाजलेले आहेत 4:45. बाबाच गेले आहेत. बाबासोबत आणखी एक बॅग पाठवली. आता फक्त सर्वांच्या कपड्यांची जी कॉमन बॅग आहे ती राहिलेली आहे आणि मेकअपची जी बॅग होती ती राहिलेली आहे आणि माझी पर्स आणि बस एवढंच राहिलेलं आहे आणि आईची बॅग साड्यांची वगैरे ही. बाकी आत्ता काहीच राहिलेलं नाही आहे. तर मी ना एक गोष्ट सांगत होती की मला बरेच जण विचारतात सुद्धा आणि बरेच जण हसतात सुद्धा की लग्नाला जाणं एखाद्याच्या वगैरे ही काही मोठी गोष्ट नाही आहे किंवा ही काही एवढी मेजर गोष्ट नाही आहे. त्याची एवढी धमाकेदार तयारी का बरं आणि कशासाठी एवढी एक्साइटमेंट की ब्लॉग्स वगैरे सुद्धा शेअर करत आहे. कॉमन गोष्ट आहे. तर येस, ही कॉमन गोष्ट आहे. प्रत्येकासाठीच कॉमन गोष्ट आहे. काही विशेष असं नाही आहे किंवा श्रेयाचं वगैरे लग्न असतं तर एवढं केलं असतं असंही मला कोणीतरी बोललं. मी तुम्हाला आत्ता ॲक्च्युअल रिझन सांगते कशासाठी. आपल्या आयुष्यात म्हणा किंवा आपल्या फॅमिलीच्या आयुष्यात काही लोक परिवारा व्यतिरिक्त अशी असतात. काय झालं, नेमकं मी बोलायचा प्रयत्न करते आणि काही ना काहीतरी अडथळा येतोय. सो असो तर ना आपल्यासाठी किंवा आपल्या परिवारासाठी काही लोक अशी असतात ना ज्यांची जागा ही आईवडिलांच्याच ठिकाणी आहे किंवा ज्यांची जागा ही खूप वरच्या ठिकाणी आहे. तर माझ्यासाठी कुठेतरी ती जागा ना माझ्या या मोठी आईची आहे ज्यांच्या मुलीचं लग्न आहे. ते का ते तुम्हाला सांगते. आता बऱ्याच जणांना या गोष्टीचं हे आहे की का बरं एवढ्या तयार आहे. तर पहिली गोष्ट, एवढं जवळचं किंवा एवढं सगळं एन्जॉय करू शकेल आम्हाला समजतं तेव्हापासनं. आधी झालेले आहेत माझ्या मामी बहिणीचे वगैरे लग्न, पण ते खूप आधी झाले. तेव्हा आम्हाला एवढं नव्हतं समजत की असं करायचं तसं करायचं हे करायचं असते. तेव्हा एवढे ट्रेंड्स वगैरे हे पण काही नव्हतं. सो तेव्हा नव्हतं कळत. पण त्याच्यानंतर जवळचं असं हे माझ्या याच बहिणीचं लग्न आहे ज्याच्यासाठी आमची खूप इच्छा होती. आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आणि तिथे कोणाचेच विचार असे नाही आहे की यांनी एवढी तयारी का केली, यांनी एवढ्या बांगड्या का घातल्या, यांनी हेच का घातलं, यांनी तेच का घातलं. नाही, सगळेजण खूप हौशी आहे आणि खूप हौशीने सगळे करून देतात. हे जरा एक रिझन. सर्वात मेन रिझन आता तुम्हाला सांगते मी. माझ्या या ज्या मोठ्या आई आहेत ना यांच्यामुळे माझे वडील आज आमच्यात आहे. त्यांच्यामुळे माझे वडील आज जिवंत आहे. काही उपकारांची परतफेड ना आपण कधीच करू शकत नाही, पूर्ण आयुष्यभर कधीच करू शकत नाही, काहीही जरी केलं तरी सुद्धा नाही. सो त्यांच्या घरच्या ह्याच्यासाठी ना एक वेगळीच एक्साइटमेंट आहे म्हणू शकता तुम्ही किंवा एक जी असते ना मनात जाण की या व्यक्तीने आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी खूप काही केलं आहे. माझ्या आईचं आईवडिलांसारखं केलं आहे माझ्या त्या मोठ्या आईने. प्रत्येकच गोष्ट असेल, प्रत्येक वेळी घरातला कुठला प्रॉब्लेम असू देत किंवा काही असू देत, एक जो इमोशनल सपोर्ट असतो. पण खूप काही गोष्टी आहेत अशा ज्याच्यासाठी त्या ऑलवेज असतात. म्हणजे कितीही वाजता फोन करू देत किंवा काही. माझी प्रिशू जेव्हापासून माझं असं झालेलं आहे तेव्हापासून असा आठवड्यातला असा एखादा दिवससुद्धा चुकत नाही. आठवड्यातले 4 दिवस तरी रोज त्यांचा फोन येतो तिला बघण्यासाठी किंवा तिच्याबद्दलचं जे आहे ते. आता मी असं म्हणत नाही की फोनवर बघण्याने किंवा त्यांनीच प्रेम असतं, असं नाही आहे. पण मला हे म्हणायचं आहे की काही जणांसाठी ना शब्द अपुरे पडतात. जसं माझ्या मामी बहिणी वगैरे आहे, मी त्यांना कितीही वाजता कॉल केला ना तरी त्या माझा कॉल उचलतात, माझ्यासोबत बोलतात आणि मनात कुठल्याच प्रकारचा ना असं हे नाही आहे की माझ्या तोंडावर एक बोलत आहे आणि माझ्या मागे माझ्याबद्दल एक वेगळंच बोलत असेल, असं नाही आहे. आणि यांच्या बाबतीत तसंच. मला बऱ्याच जणांनी ना माझ्या या पूर्ण जर्नीमध्ये मला हे सुद्धा म्हटलेलं आहे की नाही तुझं चुकत आहे, तू जायला पाहिजे पुण्याला वगैरे हे. पण काही लोक असे आहेत ज्यांनी ना एकदाही म्हटलं नाही, त्यांनी माझ्या डिसिजनला सपोर्टच केला की नाही तू जो डिसिजन घेतला तो बरोबर आहे, आयुष्यात पुढे काहीतरी तुफान आल्यापेक्षा ना तू आत्ता सावरली आहे, असं मला या मोठ्याने बोललं. त्याच्यानंतर माझ्या बहिणींचा सुद्धा मला त्याच्यासाठी हे होता, काही बहिणींचा, की बरोबर डिसिजन घेतला तू. आत्याला ज्यावेळी सांगितलं तेव्हा आत्याचंही हे होतं की बरं डिसिजन घेतला तू, पुढे जीवाची काही हानी झाल्यापेक्षा आता जे घेतलं ते बरं झालं. सो असे काही जणच आहे फक्त ज्यांना वाटतं की मी म्हणजे ज्यांनी मला प्रत्येक वेळेस खूप जास्त इमोशनल सपोर्ट दिलेला आहे. सो येस, काही जणांचे जे उपकार आहेत जे आपण शब्दात नाही मांडू शकत, तर त्यावेळेस ना असं आपल्या
कडून म्हणजे त्यावेळी एवढी अशी एनर्जी राहते की असू देत, या व्यक्तीने आपल्यासाठी खूप काही केलेलं आहे, सो आपल्याकडनं नाही काही तर किमान आपण त्यांच्या सुखामध्ये सहभागी तरी व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न माझा, तर आता माझी खूप जास्त त्याचसाठीच जायची इच्छा होती. मला खूप वाईट वाटत आहे, पण मग मला आईने सांगितलं की त्यांचं फेशियल वगैरे झालेलं आहे, सो परत म्हणजे केलं तर ते रिपीट होईल किंवा ते ह्याच्याने, तर त्या तरी पण बोलल्या की माझ्याकडून करून घेतो. तर मी थोडी रिलॅक्स झाली. म्हटलं ठीक आहे, माझी तब्येत खूप खराब होती, आता मी दवाखान्यात जाते, इंजेक्शन वगैरे घेऊन येते, तेव्हा कुठे मला बरं वाटेल. पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर केलं नव्हतं की एवढी एक्साइटमेंट कशासाठी आहे, सो ते शेअर केलं. कारण एक तर आम्हाला असं काही नाही की खूपच जास्त रिलेटिव्ज आहे, सारखेच कोणाचे फंक्शन्स असतात असं नाही. आणि आम्हाला खूप जास्त आवडते या सगळ्या गोष्टीमध्ये एन्जॉय व्हायला, कोणाच्या खुशीमध्ये सामील व्हायला. पण तसं काही राहतच नाही कोणाचं, काही कुठं जाण्याचं हे नाही सो जेव्हाही काही अशा कार्यप्रसंग वगैरे येतात ना, तेव्हा आम्ही दोघी बहिणी खूप जास्त एक्सायटेड असतो. कारण तसं बारमाही कुठेच जायला मिळत नाही, कुठे काही फंक्शन्स पण नसतात, खूप कमी असतात. त्याच्यामुळे मग आमचं असं होतं की जेव्हा आहे ना तेव्हा आम्ही असं फुल जोशमध्येच असतो, असं काहीचं आहे. बाकी निगेटिव्ह नका घेऊ या गोष्टींना, पण मला विचारलं गेलं होतं सो मी ते सांगितलं. आता थोडंसं व्यवस्थित करते, सगळा पसारा झालेला आहे. कारण त्रिशूलने आता तेच लावलं, जिथचंही सामान असेल ते सामान घ्यायचं घरात फेकायचं, सामान घ्यायचं घरात फेकायचं. त्यात बॅग्स पाचचं भरायचं राहिलेलं आहे सर्व. त्यांनी मला आज आयत्या वेळी सगळं आणून दिलेलं आहे. अजूनपर्यंत बाकी कपडे त्यांनी काढून दिलेच नाही की कुठले टाकायचे त्याचे, फक्त शर्ट्स टाकायला सांगितले 5, ते मी शर्ट्स टाकून दिले, असं आहे. खूप गरमी होत आहे. आता आई गेली आहे पेटिकोट्स आणायसाठी जे शिलाईला दिले होते आणि ब्लाऊज आणण्यासाठी, सो ते झाल्यानंतर ते एक भरून ठेवते. आणि बाकी आम्ही उद्या सकाळला 5लाच निघणार आहे. एक मला खूप सुंदर अशी ज्वेलरी दाखवायची होती तुम्हाला, ज्वेलरी जी मला तुम्हाला दाखवायची होती बघा, खूप सुंदर असं मंगळसूत्र आहे खरं तर. आणि हे मंगळसूत्रापेक्षा जास्तच नेकलेस टाईप किंवा लॉंग जे आहे ना त्याच्या टाईप दिसतंय, म्हणून मला खरं तर हे घ्यायचं होतं, ज्याच्यामध्ये माझं खूप जास्त मन होतं. सो आई बाबा एवढ्या घाईत हे घेऊन आले माझ्यासाठी. हे 250 रुपयाचं की काहीतरी झालं. आता ना माझ्याकडे सोन्याचं ओरिजिनल मंगळसूत्र आहे, पण मला मंगळसूत्र हा दागिनाच घालू वाटत नाही, त्याच्यामुळे मग मला ते घालायचं नव्हतं. पण मला लॉंग असं काहीतरी पाहिजे होतं घालायसाठी, त्याच्यामुळे मग मला हे खूप जास्त आवडलं आणि दिसतेही खूप सुंदर, त्याच्यामुळे मग मी हे घेतलेलं आहे. पण ना नकली ज्वेलरीने मला ज्वेलरी टॅनिंग खूप जास्त होते, त्याच्यामुळे मी याला काहीतरी रॅप करायचा विचार करते. तसं जर काही केलं तर मी शेअर करेलच. पण ना हे खूप सुंदर असं आहे, 250 रुपयाचं आहे, पण खरंच खूप छान आहे. सो मी हे घालणार आहे आणि याच्यामध्ये माझं खूप जास्त मन होतं, सो हे मला आईबाबांनी आणून दिलंच, असं आहे. तर चला आता बाकी काय होतं तर तुमच्यासोबत शेअर करते. सो व्हिडिओलाच कनेक्ट करा. इकडे ना उद्या गावाला जायचं आहे आणि इकडे चप्पलची ट्रायल सुरू आहे. दाखव तुझी, हे बघा अशी काहीशी आहे आईची, ज्याचा कलर खरंच खूप ब्युटिफुल आहे. ही माझी उद्याला जायच्या आधी एकदा ट्रायल होते की नाही ते बघायसाठी. हे बघा अशी माझी, छान दिसते सांगा. ही मला होत नाही, स्टँडर्ड वाटते, पण आहे तुझी जास्त स्टँडर्ड वाटते. तुझी बघा एक मटकं पा, हे पा स्टाईल तिची, एक पाय पुढे एक पाय मागे. इकडे पा, माझ्याकडे पा, दाखव मला सँडल. हे पा स्टाईल पा, तिची स्टाईल पा, आगाऊ. सो आता ना मी दवाखान्यामध्ये जाऊन आली, चेंज केलं, कारण तो ड्रेस मला उद्याला घालून जायचा आहे, त्याच्यासाठी म्हणून मी आज जाणार होती, त्याच्यामुळे मी तयारी केली होती. आणि नंतर मग म्हणजे आंघोळ झाल्यावर तोच ड्रेस घातला होता. असं मी आता दवाखान्यामध्ये जाऊन आली. डॉक्टरने मला इंजेक्शन दिलं, मीच म्हटलं खरं तर इंजेक्शन द्या म्हणून, कारण त्याने लवकर फरक पडतो. बाकी मेडिसिन्स वगैरे घेतलेले आहेत, मेडिसिन्स आणलेले आहेत, ज्या मला आता घ्यायच्या बाकी आहे. बघा मेडिसिन्स आणल्यात, ज्या मला अजून घ्यायच्या बाकी आहे. आई गेलेली आहे, माझी साडी पिकोला टाकलेली होती येल्लो कलरची, ती आणायसाठी. तिचे काही लास्ट मोमेंटला ब्लाऊज राहिले होते ते आणायसाठी, बहुतेक ती आली आहे. हां, तर ते आणायसाठी ते आता आणलेलं आहे, तेच फक्त बॅगमध्ये टाकायचं बाकी होतं. आणि प्रिशूला आधी तर झोपून दिलं मी, कारण ती
खूप जास्त चिडचिड करत होती. तिचं जेवण वगैरे हे झालं आणि ना प्रिशूसाठी हा सुंदर असा ड्रेस आणला आहे स्टिच करून. मी तुम्हाला आता हा आधी बॅक कॅमेराने व्यवस्थित दाखवते आणि त्याच्यानंतर पुढे बोलते. सो असा हा ना प्रिशूचा लेहेंगा खूप सुंदर असा स्टिच केलेला आहे. मला तरी खूप जास्त आवडला. कलर वगैरे सर्व खरंच खूप छान आहे. मी तरी प्रिशूला घालण्यासाठी एक्सायटेड आहे. खूप लॉंग असा आहे. तिला बरेच दिवस होईल. मी तर म्हणते आणखी 1-1.5 वर्ष तिला होईलच हा. आणि मला सर्वात जास्त हे आवडलं जे मी पिननी स्टिच करणार आहे. कुठेही स्टिच करता येते, पण मी विचार करते आहे की हे जे तिचं ब्लाऊज आहे ना, या ब्लाऊजला मी बॅक साईडने ते असे सेंटरला स्टिच करते, म्हणजे खूप सुंदर दिसेल. सो असा प्रिशूचा लेहेंगा आहे. तो असा हा प्रिशूचा ड्रेस आहे. खरं तर मला प्रिशूला घालून तो दाखवायचा होता, पण ती आता निवांत झोपी गेलेली आहे, त्याच्यामुळे नाही दाखवत. आता बाकी सगळी लास्ट मोमेंटला जी पॅकिंग करायची होती ती सगळी झालेली आहे. फक्त उद्या आंघोळ झाल्यानंतर जे काही कपडे आहेत ते टाकायचे राहिले आहेत. बाकी सगळं झालेलं आहे. आता उद्या सकाळी आम्ही निघणार. 5ची सुद्धा फायनली त्यांनी सगळे सांगितले कपडे ते सुद्धा बॅगेत टाकलेले आहे. तर आता बाकी असं काहीच राहिलेलं नाही आहे. आठवणीने सगळ्या गोष्टी घेतल्यात, पण काय विसरली असेल तर ते माहिती नाही. आता ते गेल्यानंतर जेव्हा काम पडेल तेव्हा लक्षात येईलच. असं सर्व आहे. बाकी तुम्हाला प्रिशूचा ड्रेस कसा वाटला ना ते मला नक्की सांगा. स्पेशली ना मला हे खूप जास्त आवडलं, जे मी तिला ब्लाऊजला बॅक साईडने पिननी अटॅच करायचा विचार करते आहे. तो तिच्यावर खरंच खूप जास्त क्यूट दिसेल. मी तरी खूप जास्त एक्सायटेड आहे तिला तो ड्रेस घालायला. आणि घातल्यानंतर कसा दिसेल ते तुमच्यासोबत मी शेअर करतेच. मेहंदीच्या दिवशी घालू तिला आम्ही आता. हा कॉन्ट्रास्टमध्ये खूप छान दिसतो. किंवा मग मी रेड एक काढलेला आहे तिच्यासाठी, तो घालेल. असो, मी या व्हिडिओला इथेच एंड करते. मी कमेंट्स वाचल्या खरं तर व्हिडिओजच्या. तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय या सर्व प्रिपरेशनला. बऱ्याच जणांचं हे होतं की प्रिपरेशन्स तू शेअर करते तेव्हाच एवढी मजा येते, मेन ब्लॉगसुद्धा शेअर कर. सो मेन करू शकेल की नाही ते मला माहिती नाही, पण आमची सर्वांची तयारी, आमचं सर्व हे तर मी शेअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. जसं प्रिशूचं झालं, श्रेयाची माझी तयारी वगैरे या सर्व गोष्टी. सो चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. आता मला थोडं बरं वाटत आहे, त्याच्यामुळे किमान बोलू तरी शकत आहे. इंजेक्शनने मला छान फरक पडला असं आहे. सो चला आता फायनली मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला? याच्यामध्ये माझीच बडबड जास्त होती, पण तरी कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता सगळे तिकडले व्हिडिओज असणार आहे. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.